नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि ती अशी आहे की ज्या जाहिरातीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे BMC भरती म्हणजेच मुंबई महानगरपालिकेची भरती. तर BMCमध्ये क्लर्क या पदासाठी 1846 जागांची मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल IBPS पॅटर्ननुसार तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये BMCचा जो काही नवीन सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबसनुसार व्यवस्थित माहिती दिलेली आहे. जसं की सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या चारही विषयांची माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात 14/8/2024लाच मान्यता मिळाली पण प्रसिद्ध आज झालेली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील वेतन पहा 25,500 ते 1,100,000 पे मॅट्रिक्स M15 अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे नाव लिपिक म्हणजे फक्त यांनी ही लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध केली. पहा गटची जाहिरात अजून यायची. मुंबई महानगरपालिकेमध्ये गटची सुद्धा मोठी जाहिरात असणार आहे. या सवलतीतील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता, पात्रता धारण करीत पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तिथं वेबसाईटचं नाव दिलं आहे. या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदरची जाहिरात दिनांक 20/8/2024 ते 9 सप्टेंबर म्हणजे 9/9/2024 या कालावधीकरता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होईल 20 ऑगस्टपासून आणि शेवटची तारीख आहे 9 सप्टेंबर 2024. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विविध अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विविध वेळेस सादर करावा. उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही सिलेक्शन होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेला ॲप्लिकेशनची प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि हॉल तिकीटची प्रिंटसुद्धा असणं आवश्यक आहे. ती परीक्षेच्या वेळेला तुम्हाला हॉल तिकीट मिळतं. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर, भ्रमणध्वनी म्हणजे तुम्हाला जर काय अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करून समस्या सोडवू शकता. तर या ठिकाणी पहा, आता प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहेत. तर जा म्हणजे यांच्यासाठी 142 जागा आहेत. त्याच्यानंतर ज यांच्यासाठी 158 जागा आहेत. म्हणजे हे अनुसूचित जा म्हणजे अनुसूचित जातीवर का. अनुसूचित जाती म्हणजे ज्याला आपण SC म्हणतो. ज म्हणजे अनुसूचित जमाती ज्यांना आपण ST म्हणतो त्यांच्यासाठी 150 जागा आहेत. विजा यांच्यासाठी 49 जागा आहेत. भज ब साठी 54 जागा आहेत. भज ट साठी 39 जागा आहेत. भज ड साठी 38 जागा आहेत. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे विमा प्रसाठी 46 जागा आहेत. इमा व म्हणजे OBC साठी 452 जागा आहेत. आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS साठी 185 जागा आहेत. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच SEBC मराठा आरक्षण यांच्यासाठी 185 जागा आहेत आणि खुला किंवा अराखीव म्हणजे ओपनसाठी 506 जागा आहेत. अशा एकूण 1846 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, अजून जी काही इतर माहिती आहे म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय असेल, सिलेबस काय असेल, ही सर्व माहिती वेगवेगळ्या माध्यमातून उद्या आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.